हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या छोट्याशा ज्या बॅग बनवणार आहोत ते नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर करून तयार करायचं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यात मी नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. या दोन बॅगे आहे. एक या आता जी बॅग बनवणार आहे त्याच्यासाठी आणि एक व्हिडिओ ती उद्याच्या बॅगसाठी. तर याचं पूर्ण जे माप आहे ते 16x14 इंच असं मी माप घेतलेलं आहे. आणि हा फक्त एक वन पीस आहे. आपण एकाच छोट्याशा पीसपासून खूप सुंदरची बॅग तयार करणार आहोत. तर मी या बॅगला काय काय लागणार आहे त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा, मी 14.5 इंचाची एक चेन घेतलेली आहे. चेन आपल्याला इथं वरती लावायची आहे. तर मी आधी सगळे तुम्हाला माप दाखवून देते. त्याच्यानंतर मी 2 हँडल घेतलेले आहे. तर हे जे हँडल आहे त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, म्हणजे थोडीशी मजबूतपणा यावी म्हणून त्याच्यामध्ये शॉपिंग बॅग टाकलेली होती. तर असं मी 22 इंचाची अशी एक हँडल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 3-3 इंचाचं माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे वरती आपण 3-3 इंचाचं माप घेऊन या ठिकाणी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. खूप साधी आणि सिंपलची ही छोटीशी पिशवी आहे. याच्यामध्ये तुम्ही असं काही सामान नेऊ शकता. जेव्हा कोणी मंदिरात जात असेल तर छोटं मोठं जे सामान लागतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. खूप अतिशय सोपी आणि सुंदर ही पिशवी आहे. आणि आजकाल ही पिशवीची खूप मोठी डिमांड चालू आहे. खूप ठिकाणी ह्याच पिशव्या विकत आहे. तर मी त्याच पिशवीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर बघा, इथे हँडल आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर मी पिनं लावून घेतले आणि इथे सरळपैकी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. तर बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज पीस होता. सेरिकॉल याचा ब्लाऊज पीस आहेरू साडीवर बघा ते ब्लाऊज पीस भेटत असतात तो पीस आहे. तर त्या पीसचा वापर करायचा आहे. तर बघा, ही 14.5 इंचाची मी चेन घेतलेली होती. आणि ही चेन ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी अशी उलटी ठेवायची आहे. आणि उलटी ठेवून या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही सरळ अशी शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर याला पलटी करून व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच मारायचं आहे. तर मी दोन्हीही साईडला चेन अशी जोडून घेईल आणि सरळ करून फक्त टॉप स्टिच करून घेईल. तर बघा, इथे टॉप स्टिच झालेलं आहे. दोन्हीही साईडने मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा, दिसायला असं दिसतं, पण जेव्हा एकदा पूर्ण बॅग बनवून झाली तर परफेक्ट अशी बॅग बनते. त्याच्यानंतर याला आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. बघा, आपली चेन जोडून झाल्यानंतर याचं आपण मध्य करून घेऊया. आणि मध्य केल्यानंतर आपलं जी खालचे जे शेवटचं जे सेंटर असतं या ठिकाणी 2-2 इंचाचे आपल्याला बॉक्स बनवायचे आहे. बघा, ही छोटी पिशवी आहे. तुम्ही 1 इंचाचा बी, 1.5 इंचाचा बी किंवा 2 इंचाचाही बॉक्स बनवू शकतात. तर बघा, मी इथे ही पिशवीला म्हणजे या बॅगला मी 2 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर दोन्हीही साईडने आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे आहे आणि ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवल्यानुसार तुम्ही तसंच करा. आणि खूप सुंदर अतिशय सोपी पद्धतीमध्ये ही बॅग तयार करून भेटते. आणि आजकाल ही बॅगचे जे रेट आहे ते इथे आमच्या गावाकडे 70 रुपये चालू आहे. तुमच्याकडे किती चालू आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघा, या साईडला आपल्याला ठेवून याला कट करायचं आहे. बघा, जे नवीन साड्या येत असतात त्याच्यामध्ये जो फॉर्म सीट असतो त्याचा वापर करून आपण खूप भन्नाट अशी ही बॅग तयार केलेली आहे. तर बघा, दोन्हीही साईडने मी कट मारून घेतलं. कट मारल्यानंतर अशी ही पिशवीचा आकार दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचं आहे. तर बघा, रनर ॲड करताना हे दोन्हीही सरळ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मग रनर ॲड करायचं आहे. तर बघा, माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर होतं बॅगिंगचं आणि हे रनर मी ॲड करून घेतलेलं आहे. तर बघा, इथे आपलं रनर ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा, सरळ करताना खूप जणांची चेन निसटून जाते. तर काय करायचं, रनर ॲड केल्यानंतर या ठिकाणी ना साईडला जे आहे तिथे तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे रनर निघणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या दोन्हीही साईडला आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. आणि हे कॉर्नर असे पकडून या ठिकाणी ही शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही आणि शिलाई मारल्यानंतर माझ्याकडे शॉपिंग बॅग होत्या, त्याचे काही तुकडे भरपूर आहे माझ्याकडे, तर त्याची मी ही पायपिंग करून घेतली आहे. तर बघा, दोन्हीही साईडला पायपिंग मी करून घेतलेलं आहे. वाटल्यास या ठिकाणीही तुम्ही पायपिंग करू शकतात. तर बघा, मी पायपिंग झाल्यानंतर याचं फायनल लुक दाखवते या बॅगचं. अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही बॅग आपली तयार झालेली आहे. बघा, जे ब्लाऊज पीस तुम्ही वापरत नाही, फेकून देतात, या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी पडलेले असतात,
त्याच ब्लाऊज पीसचा वापर करून आपण सुंदर अशी भन्नाट अशी छोटीशी मिनी बॅग तयार केलेली आहे। कुठे बघा आपण जात असतो त्या ठिकाणी आपण ही पिशवी या बॅग घेऊन जाऊ शकतात आणि खूप सुंदर आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटू अशा छान छान व्हिडिओबरोबर। जय हिंद आणि जय भारत। आणि अजून एकदा सांगते की अशीच एक पिशवी अशीच याच डिझाईनमध्ये फक्त वेगळ्या स्टाईलमध्ये मी घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तो बघायला विसरू नका। आणि ही खूप साधी सिंपलशी बॅग मी तयार केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सपोर्ट करायला विसरू नका। बाय बाय। तर बघा आज आपण खूप सुंदर अशी बॅग तयार करणार आहोत। त्याचं पूर्ण मेजरमेंट आहे ते मी 21 इंच घेतलेलं आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती 13 इंच घेतलेला आहे। असा एक ब्लाऊज पीस होता हा आणि त्याला फॉर्म सीट आणि नॉन वनने त्याला तयार करून घेतलेलं होतं। बघा असं आपल्याला मध्य करायचं आहे, तर असं फोल्ड करून त्याचं मी मध्य काढून घेणार आहे। दोन्हीही साईडने व्यवस्थित असं मध्य काढून घ्यायचं आहे। तर बघा असं आपल्याला मध्य काढून घेतला की हे जो मध्य आहे त्या मध्यापासून आपल्याला 2.5 इंचचं मार्किंग करायचं आहे। तर हे कशासाठी, हे 2.5 इंचची मार्किंग जे आहे ते आपण हँडल बसवण्यासाठी करणार आहोत, म्हणजे आपले जे बंद आहे ते बसवण्यासाठी। तर माझा चॉकच सापडत नव्हता, बॉक्स कुठे आणला, मी कालच शॉपिंग केली पण बॉक्स कुठे गेला माझ्या लक्षात नाही राहिलं। तर मी हा छोटासा जो तोडका मोडका खडू होता त्याचाच वापर करत आहे। तर बघा तर असे हे 2.5 इंचच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। बघून घ्या, ठळकपणे मी मार्किंग दाखवते। तर बघा मध्य काढून घेतल्यानंतर 2.5 इंच मार्किंग केली आहे। या ठिकाणी आपल्याला नंतरून हँडल जोडायचे आहे, पण त्याच्या आधी आपण काय करूया, तर बघा ही जी खालची जी बाजू आहे तिथे आपल्याला 3 इंचची मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा या ठिकाणी धरून घ्यायचं आहे आणि 3 इंचची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ही 3 इंचची मार्किंग केल्यानंतर तुम्ही वाटलंच पट्टीच्या साहाय्याने सुद्धा याला मार्क करू शकतात। मी डायरेक्ट कट करणार आहे। बघा अशा पद्धतीने मी याला कट करून घेत आहे। कट केल्यानंतर या ठिकाणी जे आपलं जे जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक चेन बसवायची आहे। चेन ही मी 13 इंचची घेतलेली होती आणि चेन बसवताना एक सोपी पद्धत सांगते बघा। मी हे कापड उलटं ठेवलं आणि चेन सरळ ठेवलेली आहे आणि डायरेक्ट शिलाई मारायची। तर शिलाई मारली की हे बघा असं दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला फक्त असं पलटी करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे। खूप सुंदर पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा अशी डायरेक्ट सरळ शिलाई मारून जाईल। बघा इथे भाग दिसणार नाही आणि फिनिशिंग बी खूप सुंदर येते। तर शिलाई मारल्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये कोणत्या बी लेस पडलेला असेल त्याच्यातली एक लेस उचलायची आणि ती लेस अशी व्यवस्थितपणे कापडावर ठेवून सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता हा दुसरा जो भाग आहे तो आपल्याला याला जोडून घ्यायचा आहे। तर बघा असं उलटं ठेवला आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि सरळ करून टॉप टिच करायचं आहे। तर बघा आपली शिलाई बी झाली आणि टॉप टिच झालं। आता आपल्याला करायचं आहे हँडल जोडायचं आहे। तर बघा मी हे कापड त्या सेम कापड घेतलेलं होतं पण त्याच्यामध्ये मी थोडंसं जे आपली शॉपिंग बॅग आहे ना त्याचा वापर केलेला आहे, थोडासा मजबूतपणा यावा म्हणून। तर आपल्या हँडल जे आहे ते 20 इंचाची मी मार्किंग करून केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे। बघा मजबूत येण्यासाठी तुम्ही शॉपिंग बॅगचा बी वापर करू शकतात। तर आपले हँडल जोडून झालेले आहे, तुम्ही बघू शकतात। आता जोडून झाल्यानंतर हा जो वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे। तर बघा मी चेन उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर एक कापड घेतलेलं आहे। तर त्या कापडाच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगचा या जुन्या पुराणा काही कपडा असेल त्याचा वापर करू शकतात। तर बघा मी या ठिकाणी चेन आहे ना चेनीच्या ठीक वरती ठेवलेले आहे आणि सरळ अशी शिलाई मारणार आहे। तर बघा इथे सरळ मी शिलाई मारलेली आहे। तर बघा मी कापडाचं माप तुम्हाला दाखवायचे विसरून गेले होते, तर मी तुम्हाला कापडाचं माप दाखवून देते एकदा। हे 13 इंच आहे आणि हे 14 इंच असं म्हटलं तरी चालेल। कापड कसं घ्यायचं आहे, जे आपण जी पिशवी बनणार आहे ना त्याचा मध्य करून तेवढं माप मोजायचं, त्याच्यानंतर पलटी मारायचं आणि टॉप टिच करून घ्यायचं आहे। तर बघा आपली चेनीला टॉप टिच झालं आणि व्यवस्थितपणे ॲड करायच्या आधी शिलाई मारायच्या आधी आपण रनर ॲड करून घेऊया। मग शिलाई तिन्ही बाजूने अशी शिलाई मारून घेऊया। तर बघा मी रनर ॲड केलं, नंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया। तर बघू शकतात मी अशा पद्धतीने तिन्ही बाजूने शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे त्याला कट करूया।
तर आपलं कापड कट झालेलं आहे. मी चेन नाही कट केली बरं का, फक्त कापड कट केलं. त्याच्यानंतर दुसरी जी चेनीचा भाग आहे तो आपण कंप्लीट करून घेऊया. तर बघा हँडल मी इकडे दुसऱ्या साईड केले आणि आपण ही चेन अशी उलटी ठेवून घ्यायची आहे. आणि उलटी ठेवल्यानंतर याला सरळ अशी शिलाई मारून आणि टॉप टिच करायचं आहे. तर बघा आपली शिलाई बी मारून झाली आणि टॉप टिच बी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे रनर. तर दोन्हीही चेनीची सेम बाजू समोरासमोर आली पाहिजे. नंतर हे मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे. तुम्ही रनर ॲड करून घ्या. रनर ॲड केल्यानंतर याला आपण उलटं करून घेऊया. आता आपली ही बॅग खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये सांगितली होती मी आणि याच्यात आपल्याला 2 कप्प्याची बॅग तयार झालेली आहे. तर बघा सरळ झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित असं चापून चुपून घ्यायचं आहे, सरळ करून घ्यायचं आहे. आणि जी खालची जी बाजू आहे ना त्या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचे मार्किंग करून घ्यायचे आहे. तुम्ही मार्किंग करून कट करू शकतात. मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने. तर बघा इथे मी पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जी वरची बाजू आहे तिथे शिलाई मारायची आहे. बघा हँडलमध्ये आले नाही पाहिजे, डायरेक्ट शिलाई व्यवस्थित मारून घ्या. मी शिलाई बी मारली आणि हातासरचं लगेच पायपिंग बी करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीमध्ये हे दोन्ही कॉर्नर असे पकडायचे. तर कॉर्नर असे पकडायचे आहे आणि लगेच शिलाई मारायची आहे आणि पायपिंग बी करून घ्यायची आहे. बघा पायपिंग बी झालेली आहे. तर चला बघूया आपण ही जी बॅग तयार केली होती ब्लाऊज पीसपासून याचं फायनल लुक बघूया. आणि खूप सुंदर ही बॅग झालेली आहे आणि ही आता व्हायरल बॅग आहे. कारण की ही बॅगचं डिमांड इतकं चाललेलं आहे की इतके लोक ही बॅग शिवून घेत आहे आणि व्हायरल बॅग म्हणतो आम्ही या बॅगला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपले 2 कप्प्याची बॅग तयार झालेली आहे आणि खूप सुंदर. तुम्ही घरातलं जे मटेरियल आहे तेच वापरू शकतात, लेस वापरू शकतात. आणि घरामध्ये बघा नॉन-1 नसेल, फॉर्म नसेल तर मार्केटमध्ये ते बी आहे, घेऊ शकतात. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड, मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा मी असे 2 पीस घेतलेले आहे. ही साडी आहे आणि साडीला मी नॉन-1चा वापर केलेला आहे आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मी 2 पीस तयार केलेले होते. आणि हे 2 पीस जे आहे ते 15 बाय 15 इंचाचे असे 2 पीस आहे. तर बघा अशा पद्धतीचे 2 पीस आपण रेडी केलेले होते. त्याच्यानंतर बघा मी काय केलेलं आहे, एक नॉन-1 घेतलेलं होतं. एक छोटंसं पॉकेट म्हणून असं नॉन-1ला मी बारीकशी शिलाई मारून घेतलेली होती. आणि हा एक नॉन-1चा पीस आपण घेतलेला आहे. तर हा पीस बी आहे 13 बाय 15 इंचाचा. तर बघा कसं लावायचं तुम्हाला एकदा दाखवून देते. तर बघा ही डिझाईन मी थोडी खाली ठेवणार आहे. तर आपल्याला हा पीस जोडताना कसं जोडायचा आहे तर बघा अशा पद्धतीने जोडायचं आहे. तर याचा मी थोडा आधी मध्य काढून घेते. तर मध्य काढल्यानंतर बघा असं आपला इथे थोडंसं मध्य लिंगेल आणि या ठिकाणी जी थोडीशी शिलाई दिसते तिथे हे छोटंसं पॉकेट आपल्याला ठेवायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी 3 बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा हे आपले एक मिनी पॉकेट तयार होतं आणि हे पॉकेटची जी साईज आहे ती 7 बाय 5 इंचाचं पॉकेटची साईज आहे. तर बघा आणि याची जी साईज आहे ती 13 बाय 15 इंचाची साईज आहे. तर अशा पद्धतीचं मी नॉन-1 घेतलेलं आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात किंवा एखादा कपडा असेल त्याचासुद्धा वापर करू शकतात. तर हे छोटंसं जे मिनी पॉकेट आहे ते आपण इथे पिनअप करून घेऊया आणि पिनअप केल्यानंतर या ठिकाणी त्याला शिलाई मारूया. तर बघा शिलाई मारताना हे तिन्ही बाजूला चांगली शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी मी पक्की शिलाई करणार आहे. तर बघा असं छोटंसं मिनी पॉकेट तयार करणार आहे. कारण की बॅग आपली एक चेन आहे पण मध्ये एकूण टोटल 3-4 पॉकेटं असे बसतील. तर खूप सुंदर ही बॅग बनणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा इथे आपला हा पॉकेट तयार झालेला आहे. छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी म्हणजे पैसे, रुमाल ठेवण्यासाठी, छोटासा फोन असेल तो ठेवण्यासाठी. तर बघा हा पीस आपला आपण घ्यायचा आहे 15 बाय 15वाला. तर बघा असं आपल्याला ठेवायचं आहे आणि जी डिझाईनवाला पीस आहे ना आपण जो बनवलेला तो असा ठेवून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बघा वरती मी 2 इंच सोडून दिलेले आहे आणि मग इथे तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे. तर बघा अशा पद्धतीने. तर इथे आपली शिलाई झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते. इथे एक पॉकेट होतं आणि इथे एक पॉकेट बनणार आहे. तर असं आपले हे 2 पॉकेटचं आधीच आता तयार झालेलं आहे.
तर आपला हा पीस पूर्ण रेडी झालेला आहे. बघा इथे 2 इंचाची शिलाई मी सोडून दिलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, माझ्याकडे होते हँडल, तर मी रेडीमेड हँडल वापरत आहे कारण की याला मी रेडीमेडच वापरलेलं आहे. तर हे जे पूर्ण जे हँडल आहे ते 20 इंचाचे आहे. बघा 20 इंचाचे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर जो पीस आपण तयार केलेला होता ना, त्या पीसला आपण मध्ये काढून घेऊया आणि याला हँडल जोडून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने जोडले तरी चालेल, 4 इंच किंवा 3.5 इंच. पण मी माझ्या वेगळ्या पद्धत असते थोडीशी, तर मी अशी मध्यभागी करून घेत असते आणि जो मध्ये आलेला आहे ना त्या ठिकाणी थोडीशी मार्किंग करते आणि मार्किंग झाल्यानंतरच या ठिकाणून मी हँडल जोडायला सुरुवात करते. तर मी 4 इंचाचे घेतलेले आहे कारण की ही जी बॅग आहे ती सर्वात मोठी बॅग आहे, तर म्हणून मी 4 इंच घेतलेलं आहे. छोटे छोटे बॅगी असेल तर मी 3 इंच 2 इंच असे घेत असते. तर ही 4 इंच आपण हे जे हँडल आहे ठेवूया आणि इथे शिलाई मारून घेऊया. बघा या हँडलला सुद्धा मी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पीस होता सेम पद्धतीने तयार करून घेतलेला होता. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे. चेन आहे 15 इंच आणि ही चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर याला आपण थोडंसं व्यवस्थित करून घेऊया आणि या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे. तर बघा टॉप टिच बी आपलं झालेलं आहे. सेम पीस आहे, दुसराही पीस सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर बघा हा पीस मी असा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर बघा इथे टॉप टिचसुद्धा मी करून घेतलेला आहे. माझ्याकडे 2 रनर होते, मी याच्यासाठी 2 रनर वापरणार होते, पण ही चेन ना थोडीशी मोठी होती, तरी ही 5 नंबरचे रनर काही याच्यात बसत नव्हते म्हणून मी एकच रनर बसवलं. तर हे रनर थोडंसं मोठं आहे, म्हणजे 5.5 इंचाचं रनर आहे. इथे रनर वेगवेगळ्या इंचावर भेटत असतात. नंतर मी असे फोल्ड केले आहे आणि फोल्ड केल्यानंतर फक्त शिलाई मारलेली आहे. बघा या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे तिन्ही बाजूला. तर याचं फायनल लुक तुम्हाला दाखवून देते. तर तुम्हाला पायपिंग करायची असेल ना तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात. तर बघा इथे जे छोटे छोटे कॉर्नर आहे तिथे असे पकडायचं आहे आणि तिथे 1.5 इंचाची मार्किंग करून शिलाई करायची आहे. तर बघा इथे मी अंदाजे मार्किंग देते. तर हे दोन्हीही सेम पद्धतीने असे कॉर्नर काढून घ्यायचे आहे. 1.5 इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली मार्किंग झालेली आहे. तर तुम्हाला मी एकूण टोटल माप दाखवून देते. तर बघा 1.5 इंच आणि दुसऱ्याही साईडला 1.5 इंच मार्किंग आलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग शिलाई द्यायची आहे. तर मी शिलाई देताना डबल टिबल शिलाई देत असते कारण की काही फिनिशिंगना असे जे खालचे जे कॉर्नर आहे तिथूनच येत असतात, त्याच्यामुळे इथे मी डबल टिबल शिलाई देणार आहे. तुम्हाला वाटलं सर ही जी शिलाई दिल्यानंतर जे खालचं जे कोन आहे ते तुम्ही कटही करू शकतात, पण मी कट करणार नाही, मला कट नाही करत, मी तिथेच हा शिलाईने पॅक करून घेत असते. दुसऱ्याही साईडनं व्यवस्थितपणे हे कॉर्नर शिलाई देत आहे आणि एक्स्ट्राचे जे थोडे धागेधुगे आहे ते कट करून घेऊया आणि या बॅगचं फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता, म्हणजे भरपूर असं सामान ठेवू शकतात. वया पुस्तकं कुठे कॉलेजला जात असेल तर काही सामान ठेवू शकतात. लॅपटॉपसाठी तर खूप सुंदर बॅग आहे. तुम्ही याच्यामध्ये लॅपटॉप ठेवून आणि हळू सगळं आपल्या बॅगमध्ये ठेवलं तरी चालेल. तर बघा इथे आपण भरपूर असे कप्पे बनवलेले आहे. तुम्हाला कुठे छोटे मोठं सामान घ्यायला जायचं असेल मार्केटमध्ये तर इथे तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकतात. तर खूप सुंदर ही बॅग आपली बनली आहे, फक्त फोल्ड करून. जास्त काही झंझट नाही लागलं आपल्याला या बॅगसाठी. आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की आपले छोटे छोटे मिनी कप्पे सगळे धरून असे टोटल 4 कप्पे असे याचे बनलेले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकतात की फक्त एक पैठणी साडीचा जो पदर होता त्याच्यापासून खूप सुंदरशी ही बॅग आपण तयार केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये कपाटामध्ये कुठे ना कुठे असे साधे सिंपल ब्लाऊज पीस पडलेलेच असतात. तर त्याच ब्लाऊज पीसचा वापर करून आपण आपल्या घरच्या घरी इतक्या सुंदर सुंदर बॅगी तयार करू शकतो. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.